गोपाळ कृष्ण गोखले यांचे आर्थिक विचार यामध्ये आपण करारोपण, व्ह्यूज ऑन इंडियन टॅक्सेशन ऑफ पॉवर याबद्दल माहिती बघणार आहोत. भारतातील वाढता खर्च पूर्ण करण्यासाठी वाढत्या करारोपणाला पर्याय नाही असे म्हणून ब्रिटिशांनी विविध कर जे आहे ते वाढवलेले होते. परंतु गोखले यांचे या गोष्टीला विरोध होता. कर कमी करून सुद्धा वाढता खर्च पूर्ण करणे शक्य आहे असे त्यांनी ठाम मत मांडलेलं होतं. कारण ब्रिटिशांनी सैन्यावरचा अतिरिक्त खर्च घटवल्यास हे शक्य होईल यावर गोखले यांचा विश्वास होता. जर कर वाढवून सरकारने विकास कार्यावरील खर्च वाढवला असता तर गोष्ट वेगळी होती. पण प्रत्यक्षात सरकारचा कल हा जो आहे तो सैनिकी खर्च आणि प्रशासकीय खर्च वाढवण्याकडे होता. आणि म्हणून श्री गोखले यांनी अशी भूमिका घेतलेली होती की देशातील संपत्ती आणि लोकांची समृद्धी वाढवा म्हणजे करारोपणाचा प्रश्न जो आहे तो आपोआप सुटेल. म्हणूनच अंदाजपत्रकातील वाढती लूट कमी करण्यासाठी सरकारने जेव्हा मिठावरील कर वाढवला तेव्हा गोखले यांनी त्याला विरोध केलेला होता. तसेच लोकशाहीरच्या सुती वस्त्र गिरण्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी जेव्हा ब्रिटिश सरकारने भारतीय कापडावर उत्पादन कर लागू केला तेव्हा देखील त्यांनी विरोध केलेला होता. जमीन महसुलाबाबत त्यांची भूमिका अशी होती की ही पद्धत जी आहे ती अधिक स्पष्ट, निश्चित आणि भारतीय शेतकऱ्याला फायदेशीर असायला पाहिजे. प्रत्यक्षात त्यावेळी बंगाल आणि उत्तर मद्रास या कायमधाऱ्याची जी काही पद्धत होती किंवा कायमधारा शेतीची जी काही पद्धत होती इतरत्र होणारे निर्धारण वारंवार बदलणारे होते. रयतवारी क्षेत्रामध्ये जमीन महसुलाची पद्धत बदलावी आणि सरकारने अत्यावश्यक असेल तेवढाच महसूल घ्यावा असे गोखले यांचे मत होते. तसा त्यांनी आग्रह धरलेला होता. इंग्रजांनी एकूण कर प्रणाली प्रतिगामी गरिबांना भारभूत ठरणारी होती. म्हणजे इंग्रजांची जी काही कर प्रणाली होती ती गरिबांच्या दृष्टीने भारभूत ठरणारी होती. हा सगळा भार गरिबांना सहन करावा लागत होता. म्हणून गरिबांवरील करांचे ओझे कमी करून त्यांचा भार विविध वर्गावर सारख्या प्रमाणात असावा यावर गोखले यांनी भर दिलेला होता. आता वित्तीय प्रशासन बघायचं म्हटलं तर त्यामध्ये कोणत्याही देशात सरकारला कर देणाऱ्या नागरिकांचे हित जे आहे ते वित्तीय नियंत्रण त्यावरती नियंत्रण ठेवणे किंवा नियंत्रण जे आहे ते विचारात घेतले जाते. पण भारतात मात्र त्या काळी भारतीय नागरिक सोडून इतर सर्वांचे हितसंबंध जपले जाते. आणि मग इंग्रजांची मुलकी सेवा असेल, सैन्य सेवा, त्यांचा व्यापारी वर्ग या सर्वांचे हितसंबंध हे भारतीयांच्या हितसंबंधापेक्षा जास्त महत्त्वाचे मानले जायचे आणि प्रत्यक्ष निर्णय त्यानुसारच घेतले जायचे. आणि या वित्तीय रचनेच्या खऱ्या अर्थाने भारतीय बाजूला काहीच महत्त्व नव्हते. म्हणजे भारतीय बाजूला इथं काहीच स्थान दिलेलं नव्हतं. मग ही जर का परिस्थिती बघितली या परिस्थितीवर इंग्लंडमध्ये एक नियंत्रक मंडळ स्थापन करण्यात यावे आणि त्याच्याकडे भारतामधील खर्चाचं निरीक्षण करण्याचा अधिकार असावा. जेव्हा या देशावर आक्रमण होण्याची शक्यता असेल तेव्हाच येथील उत्पन्न देशाच्या सीमेबाहेर कार्यावर खर्च करणे शक्य व्हावे. इतर सर्व परिस्थितीत ते याच देशात खर्च करण्याची कायदेशीर तरतूद करावी असं म्हणणं गोखले यांचं होतं. आणि ब्रिटिशांनी त्या काळी केंद्र सरकार व प्रादेशिक सरकारामध्ये असणारे वित्तीय संबंध विशिष्ट आधारावरती निश्चित केलेले होते आणि त्यानुसार उत्पन्नाचे काही घटक पूर्णपणे केंद्रासाठी होते. मग काही घटकांच्या उत्पन्नाची विभागणी केंद्र आणि प्रादेशिक सरकारमध्ये समान आधारावर केली जात असे आणि मग उर्वरित घटकांचं पूर्णपणे प्रदेशासाठीच ठेवले जायचे किंवा प्रदेशासाठीच होते. आणि या रचनेमुळे वित्तीय बाबीमध्ये प्रादेशिक सरकारे दुर्बल आणि केंद्रावर अवलंबून होती. मग गोखले यांनी या पद्धतीवरती असमाधान व्यक्त केलेलं होतं आणि असमाधान व्यक्त करताना असं मत मांडलेलं की विकेंद्रीकरणाचा अवलंबन करून स्थानिक सरकारांना कर लावण्याचे अधिकार खरं तर द्यायला हवेत. याचं कारण म्हणजे याच सरकारचा लोकांशी प्रत्यक्ष संबंध येत असतो आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यावरच दबाव असतो. अशा तऱ्हेने प्रादेशिक स्वायत्ततेच्या मुद्द्याला गोखले यांनी वाचा फोडलेली होती. श्री गोखलेंच्या या भूमिकेला एक व्यावहारिक बाजूही होती. केंद्र सरकारचा सैन्य खर्च आणि इतर निवडक बाबींपुरता सीमित असताना उत्पन्न मात्र बरेचसे जास्त होते आणि यातून निर्माण होणारे अधिक्य प्रादेशिक सरकारांना मदत म्हणून दिले जात असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे ते एक महत्त्वाचे साधन झाले होते. म्हणून विकेंद्रीकरणावर भर देऊन वित्तीय शासनाची सांघिक पद्धत जी आहे त्याचा पुरस्कार करावा आणि त्या पुरस्कारण्याचं काम जे आहे ते गोखले यांनी केलेले होतं.